करण्यात आली आहे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रवाना करण्याच्या कार्यक्रमासाठी नागपूर रेल्वे स्थानकात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। नागपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिशय आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणारी ही गाडी सुरू झाल्याने हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। वंदे भारतचा हा देशातला सर्वात जास्त लांबीचा मार्ग असल्याचं सांगत त्यांनी या सेवेचं महत्त्व अधोरेखित केलं। आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। मुख्यमंत्र्यांनी यावेळी या प्रवासाचा वेळ आणखी कमी करण्यासाठी एका नव्या पर्यायी मार्गाची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली। रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे। आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते। एक प्रकारे 100-125 किलोमीटर डिरूटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलंय की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो। आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेसवे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल। त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे गाडीचा शुभारंभ झाल्यानंतर